गणित हा विषय म्हटला की फक्त संख्यांचे आकडेमोड नसून त्याच्यात विविध अंग देखील असतात. नमस्कार, मी अजिंक्य, जिल्हा परिषद शिक्षक. शेअर करतोय माझ्या काही शिकवण्याच्या पद्धती. इयत्ता चौथीतील भौमितिक आकृत्या या घटकातील वर्तुळातील जीवा, व्यास व त्रिज्या हे घटक आज आपण विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत. व प्रथम त्यांना थेरॉटिकल पार्ट क्लिअर करून दिला. त्यानंतर वर्तुळातील जीवा, त्रिज्या, व्यास हे प्रॅक्टिकली कसे असतील हे समजून सांगण्यासाठी त्यांना दप्तरावरून वर्तुळ तयार करण्यास सांगितले. त्याचा फायदा एक झाला की दुपारनंतर झालेला जो कचरा आहे तो विद्यार्थ्यांनी स्वतःहून उचलून घेतला. वर्तुळ तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू कसा असतो हे समजून सांगण्यासाठी कुणालमध्ये बसवले. कुणालच का, तर हा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आला आहे आणि त्यांच्यातला आईस ब्रेक व्हा यासाठी त्याला केंद्रबिंदू या ठिकाणी बसवले. त्यानंतर विद्यार्थ्यांना जीवा, त्रिज्या व व्यास हे प्रॅक्टिकली मांडून दाखवले. अशा पद्धतीने गणित हा विषय जर आपण ॲक्टिव्हिटी बेस शिकवला तर विद्यार्थ्यांना बोर देखील होत नाही व त्यांच्या संकल्पना अधिक दृढ होण्यास मदत होते.